नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनी स्त्रीला स्त्री म्हणून नाही तर स्त्रीला माणूस म्हणून हक्क मिळाले पाहिजेत. पण त्या दिशेने जगाची वाटचाल काय आहे हे जर आपण तपासून पाहिली तर आपल्या असं लक्षात येते की जागतिक महिला दिनाच्या चकचकीत सोहळ्यात स्त्री शक्तीचे गोडवे गायले जात असताना समाजाच्या सुसंस्कृत मुखवटे आड दडलेली हिंस्त्र मानसिकता अस्वस्थ करणारी आहे. विजय तेंडुलकरांच्या लीला बेनारेपासून आजच्या डीप फेक तंत्रज्ञानापर्यंत स्त्रीचे अस्तित्व आजही एका अदृश्य पण मजबूत पिंजऱ्यात कैद असल्याचे दाहक वास्तव समोर येत आहे. आणि हे किती भयावह आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. महिला दिनाच्या दिखाऊ आणि चमकदार उत्सवात एकमेकीचे केवळ वरवरचे कौतुक करण्यापूर्वी आपण खरोखरच समाज म्हणून थोडे तरी प्रगल्भ झालो आहोत का हा प्रश्न अत्यंत निर्दयपणे प्रत्येकाने स्वतःच्या विवेकाला विचारला पाहिजे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी अक्का नागाईला का हक्क नाही, तिची मुंज माझ्यापेक्षा ती मोठी आहे, तिची मुंज होत नसेल तर मी ही पूर्ण व्यवस्था नाकारतो म्हणून त्यांनी प्रश्न केला आणि ग्रंथप्रामाण्य नाकारला आणि एक समताधिष्ठित समाजाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आणि मग अक्का महादेवी वगैरे हे आपण पाहतो की पुरुषी अहंकारी संस्कृतीच्या विरोधामध्ये ज्या स्त्रीच्या विटाळातून मनुष्याचा जन्म झाला ती कशी काय विटाळ असू शकते. आणि म्हणून स्त्रीच्या मासिक धर्मावरचा अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्यासाठी विश्वाच्या विरुद्ध उभं टाकण्याचं सामर्थ्य महात्मा बसवण्णांनी दाखवलं. आणि म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जेव्हा आजूबाजूला स्त्री शक्तीच्या उदात्तीकरणाचा, गुळगुळीत आश्वासनाचा आणि बाजारू शुभेच्छांचा एक अत्यंत दांभिक चकचकीत सोहळा साजरा होत असतो तेव्हा त्या सवंग कालावलात अचानक एक काळीच ठोकवणारी अस्वस्थ शांतता जाणू लागते. ही शांतता विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे मधल्या लीला बानारीच्या सुन्न कोरड्या पडलेल्या डोळ्यांमधली असते आणि प्रशांत दळवीच्या चारचौघीमधील बंडखोर स्त्रीच्या वाटेला आलेल्या एकाकीपणाची असते. ही आपण समजून घेणार आहोत का नाही. या केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या कलाकृती नव्हत्या, ती आपल्या समाजाच्या सुसंस्कृत मुखवटे आड दडलेल्या हिंस्त्र शिकारी प्रवृत्तीचे आणि स्त्रीच्या अस्तित्वावर निर्विवाद नियंत्रण मिळविण्याच्या सामाजिक मानसिकतेचे अत्यंत थंड डोक्याने केलेले शवविच्छेदन होते. या कलाकृतीने अनेक दशकापूर्वीच हे अस्वस्थ सत्य उघडे पाडले होते की स्त्रीचे स्वतःच्या अटीवर जगणे, तिची स्वतंत्र बुद्धिमत्ता आणि तिचे बंड या पितृसत्ताक व्यवस्थेसाठी कायमच किती असह्य, भीतीदायक आणि उबग आणणारे असते. आज या वास्तवाकडे अधिक खोलवर पाहिले तर समाजाच्या तथाकथित प्रगतीचा एक अत्यंत भयानक, मळमळ आणणारा आणि हिंस्त्र चेहरा समोर आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्याला अत्यंत अभिमानाने स्त्री मुक्तीचा प्रवास म्हणतो तो प्रत्यक्ष इतिहासाच्या आणि मानवी प्रवृत्तीच्या कसोटीवर निर्दयपणे घासून पाहिला तर तो स्वातंत्र्याचा प्रवास वाटतच नाही. ती केवळ पितृसत्तेने आपल्या सोयीनुसार स्वतःचे वर्चस्व टिकविण्यासाठी हळूहळू ढिल्ली केलेली साखळी वाटते. एकेकाळी मृत नवऱ्याच्या चितेवर जिवंत जळून खाक होणे ही तिची अट नियती होती. 1829 साली सती प्रथेवर बंदी आली तेव्हा कुठे जिवंतपणे जळण्यातून तिची सुटका झाली विल्यम बेंटिंग आणि राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे. पण समाजाने तिला मानसिक दृष्ट्या रोज जाळण्याची नवी चूल पेटवल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला तेव्हा तिला दुसऱ्यांदा कुणाची तरी मालकी स्वीकारण्याची, दुसऱ्याच्या गोठ्यात बांधले जाण्याची कायदेशीर परवानगी मिळाली. 1948 साली मुलींसाठी पहिली शाळा निघाली आणि सेना दगडाचा अत्यंत अमानुष्य संतापाचा सामना करत तिला उंबरठा ओलांडण्याची मुभा मिळाली.
पण हे शिक्षण तिला माणूस म्हणून घडवण्यासाठी नव्हतेच. अगदी काल परवा म्हणजे 2005 साली हिंदू वारसा कायद्यात सुधारणा होईपर्यंत तिला स्वतःच्या वडिलांच्या संपत्तीत समान हक्क नव्हता हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही. आणि स्वतःचे बँक खाते उघडून साधी आर्थिक स्वायत्तता मिळविण्यासाठी तिला 21व्या शतकाची वाट पाहावी लागली. कागदावर कायदे बदलले पण समाजाच्या मनातील तिचे दुय्यम स्थान अद्यापही बदललेले नाही. आपण याला प्रगतीचा आलेख मानतो पण हे स्वातंत्र्य नसून तो या पुरुषी व्यवस्थेने वेळोवेळी स्वतःच्या गरजेनुसार अद्ययावत केलेला एक पिंजरा आहे, नवा पिंजरा आहे. आजच्या तथाकथित प्रगत आधुनिक काळातील तिच्या शिक्षणाचे आणि उच्च पदव्यांचे वास्तव तर त्याहूनही भयानक आहे, काळोखे आणि विषण्ण करणारे आहे. आज घराघरात मुली शिकत आहेत, उच्च तंत्रज्ञानाचे धडे घेत आहेत, मोठ्या आस्थापनामध्ये नोकऱ्या देखील करत आहेत. पण या तथाकथित स्वातंत्र्याच्या बुडाशी असलेल्या पितृसत्तेचा कुबट अत्यंत धूर्त आणि व्यापारी हेतू अंगावर काटा आणणारा आहे. याकडे आपण पाहणार आहोत का नाही. जागतिक बँक आणि सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीची आकडेवारी पाहिली तर एक अस्वस्थ करणारं वास्तव समोर येते. भारतात मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वेगाने वाढत असले तरी महिलांचा श्रमशक्तीतील सहभाग आजही 25 ते 35% आसपासच रेंगाळत आहे. हे वास्तव आहे. याचा सरळ अर्थ असा की समाजशास्त्रज्ञ ज्याला लग्न बाजारातील शैक्षणिक मूल्य म्हणतात तशीच काहीशी अवस्था आज झालेली आहे. आज तिने मिळविलेली पदवी ही तिच्या बौद्धिक स्वातंत्र्याचे, तिच्या विचाराचे की तिच्या स्वयंपूर्णतेचे प्रमाणपत्र अजिबात राहिलेले नाही. तो विवाह बाजारात तिची किंमत ठरवणारा प्रतवारीचा एक अदृश्य शिक्का, बारकोड आपण त्याला म्हणू, बनलेला आहे. ती रात्रंदिवस एक करून उच्च शिक्षित होते. ती स्वतःचे रक्त आटून चांगल्या पगाराची नोकरी मिळवते. हे तिने स्वतःचे स्वतंत्र अवकाश निर्माण करावे म्हणून नाही, तर विवाह बाजारात तिच्यासाठी तिच्याहून अधिक पगाराचा, अधिक उच्च शिक्षित, अधिक वरचढ आणि तिला सहज कव्यात ठेवू शकणारा नवरा विकत घेण्याची सामाजिक पात्रता मिळविण्यासाठी तिची बुद्धिमत्ता, तिचे कष्ट, तिचे कर्तृत्व हे सगळे केवळ एका उच्चभ्रू श्रीमंत पिंजऱ्यात प्रवेश मिळविण्यासाठी सजविलेले एक प्रदर्शन आहे. आजच्या काळात जुन्या वंगळवाण्या हुंड्याची जागा आता तिच्या उच्च शिक्षणाच्या प्रमाणपत्राने, पगाराच्या पावतीने घेतलेली आहे. आज समाजाने तिला जे पंख दिलेले आहेत ते मोकळे आकाशात स्वतःच्या मर्जीने भरारी घेण्यासाठी नाहीत, तर एका अधिक सोयीस्कर, वातानुकूलित आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पिंजऱ्यात तिची कायमस्वरूपी रवानगी व्हावी, केवळ यासाठीच. पितृसत्तेने अतिशय थंड डोक्याने शिक्षणालाच स्त्रीच्या गुलामगिरीचे आणि तडजोडीचे एक नवे चमत्कारिक हत्यार बनविलेले आहे. तिचे स्वतंत्र असणे हे फक्त नवऱ्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला साजेसे असावे, घराचे वैभव वाढवणारे असावे, इथपर्यंतच ते खपून घेतले जाते. निर्णय प्रक्रियेत आजही तिचं स्थान अत्यंत दुय्यम असते. त्या पलीकडे जाऊन तिने स्वतःचा आवाज शोधला तर हीच संस्कृती, हीच सुसंस्कृत व्यवस्था तिचा वैचारिक गळा घोटायला मागे पुढे पाहत नाही. हे आपल्या समाज व्यवस्थेचं वास्तव आहे. आणि जेव्हा या चकचकीत, उच्च शिक्षित आणि सुशिक्षित पिंजऱ्यातून एखादी लीला बेनारे खरोखरच स्वतःच्या अटीवर उडान करू पाहते, प्रस्थापित चौकट, तथाकथित कौटुंबिक मूल्य आणि समाजाचा दांभिक सुसंस्कृतपणा मोडू पाहते, तेव्हा हा समाज काय करतो? तेव्हा तिला जाळण्यासाठी आता लाकडाच्या चितेची किंवा जिवंत जाळण्याची गरज उरत नाही. आज आपल्या सर्वांच्या हातातील भ्रमणध्वनी आणि आभासी जग, इंटरनेट हेच तिचे अत्यंत क्रूर आधुनिक वधस्तंभ बनलेले आहेत. पूर्वी बेनारेचे चारित्र्यहनन करण्यासाठी काही मोजके सुखात्मे पोक्षे आणि काशीकर एका बंद खोलीत एकत्र आले होते. आज ते अदृश्य रूपात आपल्या खिशात वावरत आहेत. सुल्ली डील्स किंवा बुल्लीबाई
सारख्या विकृत प्रकरणातून महिलांची लागलेली ऑनलाईन बोली असो, डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेलं चारित्र्यहनन असो, किंवा एखाद्या स्त्री पत्रकाराने, अभिनेत्रीने स्वतःचे राजकीय मत मांडल्यावर तिला दिल्या जाणाऱ्या बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या असोत, हे सगळं आभासी जगातील झुंड बळीचेच प्रकार आहेत. एखाद्या स्त्रीने काय बोलावे, तिचे राजकीय विचार काय असावेत, तिने कुणाशी मैत्री करावी, कोणते कपडे घालावेत किंवा तिचे खाजगी आयुष्य कसे असावे, यावर केवळ संशयाच्या आणि वेगाने पसरणाऱ्या छायांकित संवादाच्या तुकड्याच्या म्हणजे स्क्रीनशॉट्स आधारे न्यायनिवाडा करण्यासाठी आभासी जगातील हजारो अनोळखी न्यायाधीशांची एक अभेद्य विकृत झुंड क्षणाक्षणाला टपून बसलेली आहे. अनेकदा या नव्या तंत्रज्ञानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला दोष दिला जातो, पण तंत्रज्ञानाला स्वतःची इच्छा, आकांक्षा किंवा द्वेष नसतो. हे फक्त मानवी हेतू आणि आदेशाची अंमलबजावणी करते. त्यामुळे या नव्या साधनामागे खरा प्रश्न तंत्रज्ञानाचा नसून त्याचा वापर करणाऱ्या समाजाच्या नैतिकतेचा आहे, हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही. समाज माध्यमांनी आज या मानसिक हिंस्रतेचे आणि क्रूरतेचे सार्वत्रिकरण केले आहे. इथे पुराव्याची, तर्काची किंवा साध्या माणुसकीची अजिबात गरज नसते. इथे गरज असते ती फक्त एका पडद्याआड लपून स्वतःच्या नाकर्तेपणाचा राग दुसऱ्याच्या आयुष्याची रांगोळी करून काढण्याची, एका स्वतंत्र स्त्रीला तिची लायकी दाखवून देण्याच्या आणि त्याचे सार्वजनिक वस्त्रहरण करण्याच्या सामूहिक परपीडक आनंदातून हा समाज आजही बाहेर आलेला नाही. उलट तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून तो अधिक रानटी झालेला आहे. आणि म्हणून अक्क महादेवी हा चित्रपट पाहणं अत्यावश्यक आहे. आपण प्रगतीच्या कितीही टेंभ मिरवला तरी हे कटू सत्य डोळ्यात अंजन घालणारं आहे की समाजाची भाषा आधुनिक झाली असली, त्यांचे बाह्य रंगरूप बदलले असले तरी त्याची मूळ आदिम शिकारी वृत्ती तसूवरही बदललेली नाही. आपण स्त्रीला देवी, शक्ती, माता अशी अतिमानवी बिरुदे लावून देव्हाऱ्यात बंदिस्त करतो, कारण देव्हाऱ्यातल्या पाषाणाच्या मूर्तीला स्वतःचा आवाज नसतो, तिला स्वतःच्या इच्छा नसतात आणि मुख्य म्हणजे तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. देवी म्हणून पूजणे हा खरे तर तिला रक्तामासाचा माणूस म्हणून नाकारण्याचाच एक अत्यंत सोयीस्कर, भ्याड आणि दांभिक मार्ग आहे. जेव्हा तीच स्त्री देवीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून एक माणूस म्हणून जगू पाहते, चुका करू पाहते, तेव्हा हाच समाज तिला निर्दयपणे पायदळी तुडवतो. म्हणूनच महिला दिनाच्या या दिखाऊ आणि चमकदार उत्सवात एकमेकीचे केवळ वरवरचे कौतुक करण्यापूर्वी आपण खरोखरच समाज म्हणून थोडे तरी प्रगल्भ झालो आहोत का, हा प्रश्न अत्यंत निर्दयपणे प्रत्येकाने स्वतःच्या विवेकाला विचारला पाहिजे. हेही विचारले पाहिजे की 1829 पूर्वीची ती जुनी लाकडी चित्ता आणि लीला बनारेला एकाकी गाठून तिचे लचके तोडण्यासाठी उभारलेला तो बंदिस्त रंगमंच आता विस्तारून संपूर्ण आभासी विश्व बनला आहे का, जिथे आपण सगळेच हातात पडदे घेऊन डोळ्यात हिंस्र चमक आणून एखाद्या नव्या शिकारीची वाट पाहत प्रेक्षक ग्रहात बसलो आहोत, हा प्रश्न आहे. मित्रहो, स्त्री ही स्त्री नाही, स्त्री ही देवता नाही, तर तिला माणूस म्हणून हक्क मिळाले पाहिजेत. आणि अलीकडे आपण पाहतो की महिला दिन, महिलाच संचलन, महिलाच वक्ता आणि महिलाच ऐकायला असं होत असेल तर समाजामध्ये पुरुष आणि स्त्री हे एकत्र नांदत असतात, तेव्हा स्त्रींची प्रश्न स्त्रीत्वातून पुरुषांनी समजून घेतल्याशिवाय या समाजातला हा सगळा दांभिकपणा संपत नाही. आणि म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आत्मपरीक्षण करावं, विचार करावा, महिलांनी देखील विचार करावा. आणि म्हणून आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं. या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावं. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.